खडखड झाले चालला बीचवर. नमस्कार मंडळी, तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या मिशनवर. हेल्मेट तसे घातलेले आहेत. छोटे मोठे मिशनवर चाललोय, मिशनवर. तर माहीत नाही कुठे चाललोय, निघालोय. अजून 2 गाड्या पुढे आहेत. नाही दाखवू शकत. ये पैसा दिख रहा है. कुठेही जाताना पेट्रोल पंप इज मॅन्डेटरी ब्रो, एकदम मॅन्डेटरी. ह्याचं तर मला काही समजतच नाही भाई. किती 100-150 सीसीची गाडी आहे तरी भाईला लागते. आणि त्या लोकांची किती, ते एकाची जे 400 आहे त्याला तर आपण काय बोलूच शकत नाही. तो डायरेक्ट हवेतला माणूस थांबतो प्रत्येक पेट्रोल कुठे कुठे प्रत्येक पेट्रोल पंप. हां, त्याला तर आपण काय बोलूच नाही. गाडी यायची स्वस्त काय आहे, डिझेल की पेट्रोल? जे स्वस्त असेल ते टाक. त्याला उत्तर द्या चांगला काहीतरी. अगला स्टेशन नागझरी. अगला स्टेशन पे हम पहुंच चुके हैं. बाजारपेठ आहे. कुठे गेला ती? काकी भांडू नका, काकी भांडू नका. हो काकी, दोन भांडी काकी. हो ऐसा जाय रे क्या. आय गॉट इट. मला माहीत नाही जागा, पण आय गॉट इट.
घागऱ्या. दुसरा नाही बरोबर आहे ना. हे बघा हे रोड नापायला आला आता मी इकडे. आता इकडे मी रोड नापणार आहे. थोडा वाईट करायचा आपल्याला. थोडासा रोड मोठा करायचा. आणि हे बघा इकडे काय झालंय गौरवच्या टी शर्टचा हाल. ही बघा हिनी केलं हिनी. थांबे. ये ये ये. बघू आता कुठे जात आहेत. माहित नाही अजून पण पुढे घाटात आल्यावर पण भाई अजून कळत नाही कुठे जात आहेत. जायचंय आपको मजा जायचंय. गडबड के हाथ में आ गई हमारी. पंढरी डेस्टिनेशन चेंज झालेला आहे आपला. आम्ही इकडे एकटेच जातोय. काही 2 गाड्या गायब आहेत. एक तर आम्हाला सांगतात लेट आणि आता आम्ही वाट करतो.
काय बोलायचे 5 तासानंतर आपण खडखडला पोहोचलाय बाई. गांडीची खडखड झाली. तर मंडळी फायनली आपण 5 तासानंतर खडखडला पोहोचलेले आहेत. तुम्हाला खडखड दाखवतो. तिला विचार. तर तुला कसं वाटतंय की भाई खडखडला पोहोचल्यानंतर खडखडा खड्डे पडले बोचायला असं दुखते ना आता आमचा बोचा. काय सांगू, जाऊ दे. आयडिक्स पण नाही लावू शकत त्या जागेवर. फायनली हा बघा हा खडखड आहे आणि हा खडखड आहे. आम्ही आमचे सुजन खडखड झालेले आहेत. काय करणार सांगू शकत नाही पुढे. नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे नकळी कशी कोणामुळे. पण आता खाली जातोय. अर्धे जण पोचले. चल ना तू. नाही तू चल आता. इकडे टेन्शन नाही, कारण इकडे हे आहे, इकडे खडखड आहे. बाय बाय काय खडखड धरण. बाय बाय खडखड. आमचं झालंय. तर पण काही आता हे लोक भिजून वेगळे झालं. घरी यायची वेळ आली आहे. घरी जायची वेळ आली आहे नाही, वेळ झाली आहे. घरी जातो आहे आणि हे लोकांचं भिजून वेगळं झालेलं आहे. दिसत थोडं. आणि चला तर म्हणते जाऊया घरी. थोडे थकलेले दिसतोय मला माहीत आहे. थोडा मी पण थकलाय, कारण हे लोकांच्या फोटो काढून टाकलाय बाई. हा तसा वरती करू. माझे किती फोटो काढले बाई खूप काढलेत बाई. चल दाखव. हा बाई मयूरच्या फोटोमध्ये मयूरच्या फोनमध्ये आहे तर ते. आणि 5 फोटो काढले. हां बस. तुझे 2-3 काढले. आणि मयूरच्या फोनमध्ये आहेत बाई. गौरव काढले. दक्षाने काढले. अरे माझ्या फोनमध्ये तुझ्या अर्धे आहेत बाई. फक्त तर ही कोंबडी एका धुतली आहे का? नको जाऊ दे बाई. सगळ्यांचे आता भिजून वगैरे मस्त असा घरी चालले. आता भाई सिनरी काय वाटते बाई. हो देखो. हा हे भरलेलं डॅम आहे. हे डॅम आहे तिकडून ते पाणी खाली येते. काय सांगायची गरज आहे का भाई. हे सगळे संध्याकाळच्या टायमाला निसर्गाचं असं सौंदर्य भरून आलंय. निसर्गाचं सौंदर्य एकदम भरून आलंय भाई. एकदम छान वाटतंय. गावातून जव्हार गावातून आहे. जव्हार गावातून आतमध्ये हे काय खडखड बऱ्याच जणांना माहिती आहे. खडखड वॉटरफॉल आहे. खडखड धबधबा आणि डॅम तो आज पकडलं गेले. खडखड डॅम खडखड वॉटरफॉल आहे. जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं आपण तुम्हाला सांगतो. उतरा मी पडाऊ. एवढे उंच नहीं पड़ा है भाई. दोपहर 12 बजे तक पड़ा घर पे आएगा. चल धन्यवाद भाई. आमची चिरली.